नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण मराठी या विषयाचे टीईटी साठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आणलेले आहेत. त्यामुळे काय करायचं, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आकाश आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? बघा, नभ, पावक, सरिता, धरणी. या प्रश्नाचं बघा तुमचं उत्तर आहे. तुम्ही 3 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि 20 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळतात हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे तुम्हाला सुद्धा समजेल. आपलं कुठं चुकतंय, जे प्रश्न चुकतात त्याच्यावर तुम्ही काय करायचं, अनालिसिस करायचं आणि त्या टॉपिकचा तुम्ही अधिक सराव करायचा आहे. बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, नभ. आकाश म्हणजे काय? नभ. चला पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय बघा, उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उन्नती, प्रगती, अवनती, विकास आणि भरभर. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगितलाय, कोणता आहे? बघा, तुमचं उत्तर सुद्धा अगदी बरोबर आलेलं असेल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, अवनती. उन्नती म्हणजे प्रगती असते, अवनती म्हणजे काय? अधोगती असते. चला पुढचा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघा, काय? फुलांचा जसा गुच्छ तसा धान्यांच्या कणसांची काय असते? बघा, फुलांचा काय म्हणतो? गुच्छ. तसे धान्याच्या कणसांची काय असते? तर जुडी असते का, रास असते, गाठोड असतं का, पिंडी असते? धान्यांच्या कणसाची आपण काय म्हणतो? तर काय असतं? आलं असेल तुमचं उत्तर. धान्याच्या कणसांची काय असते? तर रास असते. बघा, काय असते? रास. ऑप्शन क्रमांक ब याचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? खालीलपैकी शुद्ध शब्द. बघा, शुद्ध आशीर्वाद हा शब्द खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो. बघा, त्यामुळे नीट लक्षात ठेवायचंय. बघा, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, आशीर्वाद कसा लिहिला जातो? तर आशीर्वाद. दुसरी वेलांटी, शीला दुसरी वेलांटी लक्षात ठेवायचं. बघा, वर अर्धचंद्र रपर आहे. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न बघा, मुलगा पुस्तक वाचतो या वाक्यातील प्रयोग ओळखा. मुलगा पुस्तक वाचतो या प्रश्न वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. कुठलाही मुलगा, मुलगा हे काय करताय, काय वाचतो? तर पुस्तक वाचतो. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, कर्तरी प्रयोग. ऑप्शन क्रमांक अ. चला पुढचा प्रश्न बघा, क्षण या शब्दाचे अनेक वचन काय होईल? क्षण या शब्दाचे अनेक वचन काय होईल? एक क्षण, अनेक क्षण. त्यामुळे क्षणच, अनेक वचन पण काय राहणार आहे? क्षणच राहणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. दशमुख हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशमुख द्विगु आहे, बहुव्रीही आहे की अव्ययभाव आहे की द्वंद्व आहे? सांगा. दशमुख हा, ज्याला 10 तोंडे असतात त्याला काय म्हणतो आपण? दशमुख. तर तो कोणता प्रकार येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ब, बहुव्रीही. चला 8वा प्रश्न बघा, तोंड वाजवणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? भांडण करणे, गप्प बसणे, जोरात ओरडणे, खूप बोलणे. तोंड वाजवणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक अ, भांडण करणे. चला पुढचा प्रश्न बघूया. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? विद्वान याचं स्त्रीलिंगी रूप विचारले बघा. विद्वान, विद्वानी, विदुषी, विद्वाना, विद्वत्ता. काय येतं? आलं असेल उत्तर तुमचं. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? तर विदुषी. चला पुढचा प्रश्न बघूया. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही विचारले बघा. नाही म्हणले. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. जल आहे, जीवन आहे, तोय सुद्धा आहे. पाण्याला शब्द आहे तोय. फक्त पावक, पावकला काय म्हणतो? तर अग्नी असते. अग्नी त्याचा समानार्थी काय शब्द आहे? तर पावकला अग्नी. चला पुढचा प्रश्न बघूया. केवढी प्रचंड आग ही हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? बघा, केवढी प्रचंड आग ही कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर उद्गार काढले आहेत बघा. काय? उद्गारार्थी वाक्य आहे.
12वा प्रश्न बघा. उंटाचा जसा तांडा तसा माणसांचा काय. उंटाचा काय असतो, तांडा असतो. तर माणसांचा काय येणार आहे, तर जमाव, घोळका, पुंज की जुडगा. तर माणसांचा काय असतो, तर जमाव असतो बघा, जमाव. चला पुढचा प्रश्न बघूया. व्हिडिओ आवडत असेल, व्हिडिओ काय करायचे, लाईक सर्वांनी करून घ्यायचं आहे. मराठी भाषेत एकूण किती मुख्य वर्ण मानले जातात. मराठी भाषेत मुख्य वर्ण किती आहेत. 36 आहेत, 48 आहेत, 52, 50. कोणते आहेत, किती आहेत मराठी भाषेत मुख्य वर्ण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक क, 52. मुलांनी शांत बसावे या वाक्याचा प्रयोग सांगा. सकर्मक कर्तरी, भावे, कर्मणी, अकर्मक कर्तरी. मुलांनी शांत बसावे या प्रयोगाच कुठला आहे, तर भावे प्रयोग. चला पुढचा प्रश्न बघा. दुष्काळ या शब्दाची संधी सोडवा. दुष्काळ, दुकाळ, दुष्काळ आणि दुष्काळ. दुष्काळ बघा कुठला आहे. दुष्काळची संधी काय आहे, तर दु अधिक काळ. दु आणि दोन काय आहेत, तर विसर्ग आहेत, प्लस काळ. दुष्काळ अशी संधी येते बघा. तुम्हाला ही वाटेल पण येणार नाही. दुष्काळची संधी कशी असते, तर विसर्ग संधी असते. चला पुढचा बघा. निसर्ग या शब्दाला कोणता उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द बनेल. निसर्गाला कोणता उपसर्ग लावल्यानंतर विरुद्धार्थी शब्द बनेल विचारले. अ, उ, सु, अन. तर निसर्गाला तर काय लावायला लागेल, अ अधिक निसर्ग. तर ह्याचं काय होणार आहे, विरुद्धार्थी शब्द होणार आहे. निसर्ग, अनिसर्ग, अनिसर्ग. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. वाघीन, वाघीन, वाघी आणि वाघ्या. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे, तर वाघीन. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. ज्याचा अंत नाही असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याचा अंत नाही असा काय असतं, तर अथांग, अनादी, अनंत आणि अफाट. ज्याला अंत नाही असं काय असतं, तर अनंत. ऑप्शन क्रमांक क. चला पुढचा प्रश्न बघा. चमचम हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे. चमचम, तत्सम, तद्भव, अभ्यस्त, परभाषीय. चमचम बघा एकाच शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, तर कुठला येणार आहे, तर अभ्यस्त. ऑप्शन क्रमांक क ह्या प्रश्नाचं योग्य आहे. जर शब्दाची पुनरावृत्ती होत असेल तर त्याला कुठला प्रकार येतो, तो शब्दसिद्धीचा अभ्यस्त हा प्रकार येतो. चला 20वा प्रश्न बघा काय. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते. भाववाचक नाम कोणते. 20वा प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचंय मला. भाववाचक नाम कोणते. पर्वत आहे, हुशारी आहे, गंगा आहे की पुस्तक आहे. भाववाचक नाम कोणते ते तुम्ही काय करायचं, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. सर्वांनी कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन प्रश्नांसाठी प्रत्येक विषयावर आपण 20-20 ही सिरीज चालू केलेली 20-20 प्रश्न तुमचा डेली सराव होणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनल काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेवटी जाता जाता काय करायचं, सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.